हाय मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनेलवरती. उद्या आहे दशामाताचा उपवास. दशामाताचा उपवासाची पूजा घ्यायला मी मार्केटमध्ये जाणार आहे. तिथूनच जवळ महालक्ष्मी मंदिर आहे, तिथं पण मी दर्शन करायला जाणार आहे. तर चला तुम्हाला पण महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घडवते. चला. आलोय आम्ही इथं मंदिरात. हे बघा, हे आहे महालक्ष्मी मंदिर. खूप छान आहे. चला आतमध्ये दर्शन घेऊया. ही आहे माता राणीची भव्य अशी मूर्ती, महालक्ष्मी माताची. तुम्ही पण दर्शन घ्या. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे महालक्ष्मी मंत्र आहे. त्यानंतर इथं गणपती बाप्पांची पण खूप छान अशी मूर्ती होती. त्यानंतर पुढे इथं मारुती रायांची पण मूर्ती बसवलेली होती. तिथं पण पाया पडल्या. आणि पुढं राधाकृष्णांची मूर्ती बसवलेली होती. किती छान मूर्ती आहे. त्यानंतर इथं पुढं दत्त महाराजांची मूर्ती बसवलेली होती. त्यांच्याच इथं खाली लड्डू गोपालांची पण खूप छान अशी मूर्ती होती बसवलेली. त्यानंतर महाकालची मूर्ती बसवलेली होती, महाकालेश्वरची. त्यानंतर इथं शिर्डीचे साईबाबांची मूर्ती बसवलेली होती. देवाच्या मंदिरात जाऊन खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर इथं सरस्वती माताची मूर्ती बसवलेली होती. अशा प्रकारे हे मंदिर पूर्ण देवांनी सजवलेलं होतं. खूप छान वाटत होतं. हे सूर्यनारायणाचं चित्र आहे. मंदिराचा घुमट पण खूप छान आहे. असा मंदिरातला आतला लुक आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. हा मंदिराचा बाहेर निघण्याचा गेट आहे. त्यानंतर इथं सुंदर अशी फुलांची मांडणी केलेली आहे. गुलाबाला किती छान छान फुलं आलेले. बगीचा बनवलेला आहे मुलं खेळण्यासाठी. परिसरातले लोक इथं सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी येत राहतात. अहिल्यादेवी होलकर या इंदोरच्या महान राजकर्त्या होत्या. अहिल्यादेवी होलकर यांनी इंदोरच्या विकासासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी इंदोरला एका छोट्या गावापासून एका समृद्ध शहरात रूपांतरण केलं. त्यानंतर आम्ही दुकानात पूजा घेण्यासाठी आले. त्यानंतर आलो इथं फुलं घेण्यासाठी उद्याच्या पूजेसाठी. फुलांची माला पण बघितल्या, पण फुलांची माला खूप महाग होती. मग फुलंच घेतले आणि माझी नजर मग इथं फुलांवरती पडली. बघा किती छान छान व्हेरायटीचे फुलं आहेत. इथं गुलाबाचे, सफेद गुलाब, लाल, पिवळा आणि इथं सूर्यफूल पण होता. किती सुंदर वाटत आहे फुलं, किती छान वाटत आहे बघून. असं मन प्रसन्न झालं फुलं बघून. खूप छान वाटत आहे. तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा.
त्यानंतर आलो आम्ही इथं डेअरीवर दूध दही घेण्यासाठी, उद्याच्या पूजेसाठी आणि सकाळी लागणाऱ्या चहा पाण्यासाठी पण. आणि आता मी घरी काय काय साहित्य आणले पूजेचं ते तुम्हाला दाखवते. अगोदर दिवाबत्ती करते, हातपाय धुते, दिवाबत्ती करते आणि मग तुम्हाला दाखवते काय काय साहित्य आणलेलं आहे पूजेचं. ही देवीची पूजाची पुडी आहे. इथं पूर्ण शृंगार असतो देवीचा आणि ही देवी अशी उंटावर बसलेली असते. ही आपल्या महाराष्ट्रात नाही होती पूजा, पण इथं प्रत्येक स्त्री करते ही पूजा. ही पूजाचा अर्थ आहे, दशामाताच्या पूजाचा अर्थ आहे की आपण आपल्या घराची दशा पलटते असं म्हणतात, असं मानलं जातं. या देवीची पूजा याच्यामुळे होती आणि उद्याचा उपवास पण त्याच्यामुळे असतो. कसा वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक खूप मोटिवेशन देऊन जातं. आपण जी व्हिडिओ बनवतोय, जो ब्लॉग बनवतोय तो सक्सेस आहे, चांगला आहे, लोकांना आवडतं हे माहीत पडतं. त्याच्यामुळे लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.